एका मित्रमैत्रिणींनो, ताई दादांनो, ही घोषणा आहे फळांच्या राजाच्या आगमनाची। पिवळ्या धम्मक पोशाखात केशरी फेट्यासह गोड सुगंधी अत्तर लावून फळांचे महाराज म्हणजेच श्री श्री आंबा आता घरोघरी भेटीला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत। तर मंडळी, आंब्याचा सीझन सुरू झालाय आणि दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यापासून आमरसाला सुरुवात होऊन जाते आणि गुढीपाडव्याला तर आमरसावर ताव तुम्ही मारलाच असेल की खऱ्या अर्थाने म्हणजे आंब्याचा महिना सुरू झाला असं वाटतं। आता यंदाचा आंब्याचं उत्पादन भरघोस आलं असलं तरी किमती काही कमी झालेल्या नाहीत बरं का। पण असं असतानाही आपण अगदी खिशाला कात्री लावून आंबा आणला पण तो सडकाच निघाला तर, किंवा त्याहूनही भीषण म्हणजे दिसायला चवीला गोड फळ असूनही त्याचा नंतर आरोग्याला त्रास झाला तर, मग तुम्हाला हे घाबरवतो ना हे असं काही ऐकलं की। पण मागील काही वर्षात ऐन मोसमात सुद्धा कृत्रिम रसायने पावडर वापरून पिकवलेले आंबे बाजारात आलेले आहेत आणि तुमच्या वाट्याला असा घातक आंबा येऊ नये यासाठी आज आपण काही टिप्स बघणार आहोत। म्हणजेच काय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या माहितीनुसार म्हणजेच त्याला FSSAI असं म्हटलं जातं आणि त्यांच्या माहितीनुसार जागतिक स्तरावर कृत्रिमरित्या पिकवलेली फळे मानवी वापरासाठी सुरक्षित मानली जातात। मात्र आंबा पिकवण्यासाठी वापरलेले घटक तुमच्या शरीराला किती सहन होऊ शकतात व किती सुरक्षित आहे हेही पाहणं नक्कीच आवश्यक आहे। मग कॅल्शियम कार्बाईड, ज्याला मसाला म्हणूनही ओळखलं जातं, हे सामान्यतः आंबे पिकवण्यासाठी वापरलं जातं। मात्र FSSAIच्या नुसार प्रतिबंध आणि विक्री नियमन 2011च्या नियमांतर्गत याचा वापर कठोरपणे प्रतिबंधित आहे। म्हणजेच काय, नोडल फूड एजन्सीने सुद्धा याला अनुमोदन देत सांगितले आहे की अनेकदा कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान ॲसिटिलीन वायू सोडला जातो आणि कॅल्शियम कार्बाईड हे हाताळण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी भरपूर असं धोकादायक ठरतं। म्हणजेच आदर्शपणे आंबा हा अंडाकृती बीनच्या आकाराचा असावा। विशेषतः देठाभोवती वास घेतल्यावर गोड सुगंध जाणवला पाहिजे आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यामध्ये पृष्ठभागावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे डाग असतात, तर नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये ते हिरवे आणि पिवळे यांचे एकसमान असं मिश्रण असतं। मग आता हा आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे की नाही हे कसं बरं ओळखायचं? काय करायचंय, एखाद्या बाटलीमध्ये किंवा बाउलमध्ये पाणी घ्यायचंय, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे। त्यामध्ये तुम्हाला आंबा टाकायचा आहे। आता आंबे पाण्यात बुडाले तर ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे असं समजायचं आणि जर ते तरंगत असतील तर त्याची कृत्रिमरित्या जे आहे ते आंबे पिकवलेले आहेत असं तुम्हाला समजायचं आहे। आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा रस फारच कमी असतो किंवा किंबहुना नसतोच। आणि दुसरीकडे सेंद्रिय आंब्यामध्ये भरपूर नैसर्गिक रस असतो। आणखी एक खूण म्हणजे एकदा जो आहे आंबा अर्धा कापून घेतल्यानंतर आपण पाहू शकता की कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये सालीजवळील गराचा रंग आतील गरापेक्षा वेगळा असतो, परंतु नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा सर्वत्र एकसमान आणि पिवळा असतो। मग आता योग्य आंबा हा तुम्ही कसा निवडायचा हे तर आपण बघितलंच आहे, पण अजून त्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात। योग्य आंबा कसा निवडावा यासाठी तुम्ही ज्या विक्रेत्याकडून नेहमी फळ खरेदी घेता, जो तुमचा विश्वासार्ह आहे, त्याच विक्रेत्याकडून खरेदी करायचं। फळे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चांगली धुवायचे। त्वचेवर काळे डाग असलेली फळे विकत घेणे शक्यतोवर टाळायचे, कारण ही फळे कॅल्शियम कार्बाईडपासून तयार होणाऱ्या ॲसिटिलीन वायूमुळे पिकवली गेली असल्याची शक्यता असते। त्याचबरोबर आमरस बनवण्याच्या 1 तास अगोदर ते पाण्यामध्ये तुम्हाला बुडवून ठेवायचे आहेत। तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देते, तिथून तुम्ही सविस्तर ही माहिती जी आहे वाचू शकता। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग मंडळी, पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।